नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता आपल्या शेतामध्ये आज लेवलिंगचं काम चालू केलेलं आहे आपण मित्रांनो। पावसाळा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे, त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांच्या नांगरटी बाकी असतील। अजून प्रत्येक शेतकऱ्यांनी नांगरटी करून घ्या मित्रांनो। आता आपल्याकडे 20-25 दिवस शिल्लक राहिलेले आपले शेतामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, लेवलिंगचं काम चालू आहे। काय होतं मित्रांनो का आपल्या शेतामध्ये कुठंतरी खालीवर जमीन असती, तर जेव्हा आपण शेताला पाणी देतो तेव्हा खूप म्हणजे तकलीफ होती, अवकाळ होता मित्रांनो। मग आपण कुठंतरी थोडंसं हलगर्जीपणा करतो, ही लेवलिंग वगैरे आपण शक्यतो वेळेवर करत नाही मित्रांनो। म्हणून आपण या शेतामध्ये आपल्याला थोडंसं पाणी देताना थोडंसं प्रॉब्लेम होत होता, म्हणून आपण या शेताला लेवलिंगचं काम चालू केलं आहे मित्रांनो। आणि लेवलिंगसाठी मित्रांनो खूप काही खर्च येत नाही, अवघे 700 रुपये तासाने हे बारामतीकर आपले मित्र आहे, हे 700 रुपये तासाने आपल्या लेवलिंग करून देता मित्रांनो। तर सर्व शेतकऱ्यांना सांगायचं असं की मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस थोडे राहिलेले अवघे, तर सर्व शेतकऱ्यांनी ज्याची नांगरटी बाकी असेल त्यांनी नांगरटी करून ठेवा। ज्याला थोडीशी लेवलिंग वगैरे करायची असेल त्यांनी पण लेवलिंग करून घ्या, कारण जेणेकरून मित्रांनो पाऊस पडल्यानंतर आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी आपले जे अवकाळा होतात तर त्या होणार नाही। म्हणून सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे का शेतकऱ्यांनो, सर्व शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीसाठी सुरुवात करा। ज्याची नांगरटी बाकी असेल त्यांनी नांगरटीला सुरुवात करा, आणि ज्याला कुठंतरी थोडंसं जमीन खालीवर असेल त्यांनी लेवलिंगसाठी हे बारामतीकर आपले बंधू बऱ्याच ठिकाणी आलेले आहेत, तर त्यांच्याशी संपर्क साधा आणि प्रत्येकाने लेवलिंग शेताची करून घ्या, जेणेकरून आपल्याला पाऊस पडल्यानंतर आपल्या शेतामध्ये आपण काय भुईमुग बाजरी कांदे वगैरे जे लावू, तर शेताला पाणी देण्यासाठी आपल्याला कोणत्या पण कान्याकोपऱ्याला पाणी देता येईल। त्यासाठी ही लेवलिंग खूप महत्त्वाची मित्रांनो। धन्यवाद।